नमस्कार मंडळी, तर एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30। तर संध्याकाळी पूजा वगैरे मांडायची आहे आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे। आधी नैवेद्य वगैरे करून घ्यायचा आणि नंतर मग पूजा वगैरे मांडायची 5:30ला वगैरे। तर सर्वात आधी मी घर वगैरे झाडून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते, म्हणजे एकदा चालू झालं की थांबायचं काम नाही, स्वयंपाक वगैरे आणि लगेच पूजा मांडता येते मग। तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा। तर आजची मी माझी शुक्रवारची पूजा कशी मांडते कशी नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी सर्वात आधी हॉलमधलं सगळं मुलांचे खेळणे वगैरे आवरून घेतले आणि दोघंही भाऊ तिथे पाळण्याच्या मागे तिथे कलर करत होते, म्हणजे ड्रॉइंग काढत होते कार्डबोर्डवर आणि त्याच्यावरती कलर करत होते। आणि इकडे मी पटकन सर्व आवरून घेतलं आणि झाडू मारून घेतला। नंतर धुतलेले कपडे काढून आणले आणि त्याच्या घड्या घालून घेतल्या पटापट। तर इथे सर्व आवरून घेतलं आणि लगेच नंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त अशी साडी घातली सिंपल साधी आणि लगेच गेली किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करण्यासाठी। तर इथे माझी चालू होती खीर बनवायची आणि एक साईडनी भात लावला होता आणि एक साईडनी मसाला चालू होता भाजीसाठी तयार करणं। तर असं चालू होतं गडबड पटापट कामं आवरायचे होते। मुलांना कॉर्न दिलं होतं भाजून आणि ते हॉलमध्ये तेच खात होते दोघंजणं बसून। तर त्यांना तिकडं गुंतून दिलं आणि इकडं माझं चालू होतं स्वयंपाक आणि वीर तरी पण मध्ये मध्ये येऊन कामं करतच होता। तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि शूट काही केलं नाही, कारण की मोबाईलचं मला असं वाटलं की स्टोरेज फुल झालं। मी काही चेकच केलं नाही, कारण की चालू व्हिडिओमध्ये बंद पडला अचानक व्हिडिओ, म्हणून मग मी चेकच नाही केला आणि थोडासा उशीर होत होता, म्हणून मग पटकन पूजा मांडून घेतली। तर चला तुम्हाला दाखवते कशी पूजा मांडली ते। तर ही अशी पूजा मांडून घेतलेली आहे छान मस्त। आता पोथी वाचायची आहे आणि आरती करायची आहे। तर चला पोथी वाचून घेते। श्री लक्ष्मी माता, श्री धनलक्ष्मी माता, माता श्री गजलक्ष्मी, हे माता गजलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे तर आरती वगैरे करून झाल्यानंतर मी माझे भजे तळायचे होते आणि पोळ्या पण करायच्या होत्या। तर तेच करून घेतलं आणि नैवेद्य दाखवायचा होता नंतर, आणि मिशी पण इथे मध्ये मध्ये करत होती।
चला दाखवते तुम्हाला काय काय बनवलेलं आहे नैवेद्यामध्ये. आणि टोमॅटोची भाजी, पोळी, भजे, पालक होते म्हणून भजे बनवले आज, आणि पापड आणि मोतीचूरचे लाडू आणि गुलाबजामुन यांनी बाहेरून आणले होते. आणि ते भात आणि हे आहे खीर. असं आहे. नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आपला. तर चला आता मला भजे तळायचे आहेत काही राहिलेले, मुलांना पाहिजे तो, आणि आवरून घेते बाकीचं सर्व. चलो.